जय हरिराजे मित्रांनो, मी हरिभक्तपरायण मोहन महाराज शेलार शिवचरित्र कथाकार मुक्काम पोस्ट आळंदी देवाची येथून येतो आहे खास तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी। येत्या 12 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत रोज सायंकाळी ठीक 6 वाजता तब्बल रोज 3 तास माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिव महाभारत घेऊन मुक्काम पोस्ट भालकी शहर भालकेश्वर मंदिराच्या समोर, तालुका भालकी, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळ, पुरुष मंडळ, महिला मंडळ, माता माऊल्या सर्व ग्रामस्थ मंडळीने सर्वांनी एकत्र येऊन क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवानिमित्त सुंदर अशा प्रकारचं 8 दिवसाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथेचं नियोजन केलेलं आहे। आणि मी घेऊन येतो तुमच्या सर्वांच्या खास भेटीसाठी शिव महाभारत कथा। कारण मित्रांनो, देवाचं, देशाचं, धर्माचं पालन करण्यासाठी जेवढे रामायण महत्त्वाचे, जेवढे भागवत महत्त्वाचे, जेवढे महाभारत महत्त्वाचे, एवढेच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिव महाभारत सुद्धा इतकेच महत्त्वाचे। मी घेऊन येतोय आळंदीतून खास माऊलीच्या दरबारातून तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी शिव महाभारत। शिवजन्म उत्सव समिती अध्यक्षा माझे परम मित्र, आदरणीय मित्र, एक मराठा समाजाची एक बुलंद तोफ वैजनाथ बाजीराव तगराय साहेब या अध्यक्ष मित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे शिवकथेचं नियोजन आणि प्रयोजन केलं जात आहे। खरं तर मित्रांनो, कुठलंही आयुष्यातलं कार्य करायचं असलं, कुठलंही धर्म कार्य करायचं असलं की एकटा माणूस कधीही काहीही करू शकत नाही। अहो, साधा संसार प्रपंच करायचा म्हटलं तरी देखील एकमेकांची घरातली घरात साथ लागतेच। आणि इथे तर देव देश धर्माचे कार्य करायचे आहे। मी अनेक ठिकाणी राज्यामध्ये जातो, पाहतो काही ठिकाणी शिवजयंतीला DJ लावला जातो, नाचगाणं केलं जातं। खरं सांगू मित्रांनो, धर्मावरती संकट आल्यानंतर ना तुमच्या DJवरचे गाणे कामी येतात, ना तुमचं नाचगाणं कामी येतं। तिथे कामी पडतात ते फक्त महापुरुषांचे शिवविचार। म्हणून मी तुमच्या खास भेटीसाठी घेऊन येतोय शिवाजी महाराजांचे शिवविचार। आणि तुम्ही त्या कथेचं नियोजन प्रयोजन करत आहात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। सर्व ग्रामस्थ मंडळी आमच्या तगारे साहेबांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्वाप्रमाणे उभे आहे। जरी पुढे होऊन तगारे साहेब कार्य हे करत असले तरी सर्व समाज, 18 पगड जाती धर्मातील सगळा समाज एकत्र येतो आहे। मला सांगायला एक अभिमान वाटेल, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना कधी नुसते मराठे पाहिले नाहीत, मराठा जातीचे पाहिले नाहीत, तर 18 पगड जाती धर्मातली सगळी गोमटी माणसं एकत्र केली आणि सगळ्या माणसांना घेऊन स्वतःच्या आणि सर्व रयतेच्या मनगडाच्या जोरावर स्वराज्य उभा केलं। तसेच शिवकथेचे नियोजन आणि प्रयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी तुम्ही सर्वजण करत आहात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। तुमचं सर्वांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे। मित्रांनो, समाजामध्ये जगत असताना समाजकार्य वेगळं, राजकारण वेगळं, धर्मकार्य वेगळं। माझ्या राजांच्या काळातही राजकारण होतं, परंतु 18 पगड जाती धर्मातली सगळी माणसं राजकारण विसरून माझ्या राजांच्या पाठीमागं उभा राहील, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आणि आज त्याच छत्रपती शिवाजी राजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळं राजकारण बाजूला टाकून धर्मकार्यासाठी, समाजसेवेसाठी सर्वांनी एकत्र यावं आणि आपण सर्व भालकेकर एकत्र आलात, खूप आनंदाची गोष्ट। खरं तर धर्मकार्य करत असताना इथे कोणीही नावाचा हपापलेला नसतो। आपलं नाव व्हावं हे महत्त्वाचं नसतं, कोणी का व्हायना, परंतु पुढाकार घ्यावा आणि देव देश धर्माचे कार्य व्हावे, ते तडीस जावे, ते अटके पार जाऊन पोहोचावे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। खरं तर मला सांगायला एक अभिमान वाटेल, कारण शिवजन्म उत्सवानिमित्त मी स्वतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि आपला महाराष्ट्र राज्य जिल्ह्यामध्ये फिरतो। शिवचरित्र कथा व्याख्यानासाठी मी भ्रमण करत असतो आणि मला प्रत्येक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळालं की राजांचा जन्मोत्सव असताना DJ लावायचा। DJ लावणे आणि हिंदी मराठी गाण्यावरती राजांच्या समोर नाचणे हा राजांचा जन्मोत्सव होऊ शकतो। राजांच्या विचारांची आज खरी गरज आहे।
शिवरायास आठवावे, जीवित तृण समान मानावे, इहलोकी परलोकी तरावे कीर्ती रूपे. काय माझ्या राजांचे विचार होते, काय माझ्या राजांचा इतिहास होता, काय माझ्या राजांचं बोलणं होतं, काय माझ्या राजांचं चालणं होतं, काय माझ्या राजांचं वागणं होतं. इतिहासामध्ये अनेक राजे महाराजांनी माता मौल्यांना नाचवलं, पण या भारतवर्षात एकच राजा होऊन गेला ज्या राजानं माऊलीला वाचवलं, आणि ते राजे म्हणजे माझे छत्रपती शिवाजीराजे. म्हणजे आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी सगळा द्वेष विसरून या जन्मोत्सवानिमित्त ज्या राजानं आज आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा हक्क दिला, या राजांच्या जन्मोत्सवानिमित्त सगळं विसरून आपण सर्वांनी एकत्र यावं आणि माझ्या राजांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण सर्वांना सहकार्य करावं. जय शिवराय.